नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राजेश निरंजन तायडे, उच्च माध्यमिक शिक्षक, कोशटवार दौलतखान विद्यालय व गोधाजीराव मुखरे कनिष्ठ महाविद्यालय, जिल्हा यवतमाळ. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वी विषय इतिहास या विषयावर आधारित अभ्यासक्रम व त्या अभ्यासक्रमाबद्दलची थोडक्यात माहिती या ठिकाणी घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासक्रमामध्ये पहिलं प्रकरण जे आहे त्याचं नाव आहे युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास. या प्रकरणामध्ये आपण ज्या गोष्टींची माहिती अभ्यासणार आहोत ते मुद्दे म्हणजेच युरोप या खंडामध्ये झालेली धर्मयुद्धे, ज्याला क्रुसेडर्स असे म्हणतात. या धर्मयुद्धांचा जो दूरगामी परिणाम आहे तो परिणामसुद्धा या प्रकरणामध्ये आपण अभ्यासणार आहोत. याशिवाय युरोपमध्ये जे प्रबोधन घडून आलं त्या प्रबोधनाचा सुद्धा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. याशिवाय विज्ञानाचा विकास आणि विविध क्षेत्रामध्ये लागलेले वैज्ञानिक शोध ते सुद्धा अभ्यासणार आहोत. त्याचबरोबर भौगोलिक शोध आणि औद्योगिक क्रांती याचा अभ्यास या प्रकरणामध्ये केला जाईल. त्याशिवाय एक विद्यार्थ्यांसाठी नवीन संकल्पना म्हणजेच आर्थिक राष्ट्रवाद तो सुद्धा आपण या ठिकाणी अभ्यासू. त्यानंतर प्रकरण दुसरे, युरोपीय वसाहतवाद. युरोप खंडामध्ये औद्योगिक क्रांती झाल्यामुळे जो काही बदल झाला तो बदल म्हणजेच आर्थिक संपन्नता, त्याचबरोबर व्यापार, आणि यासाठी युरोपियन देशांना वसाहती पाहिजे होत्या. दुसऱ्या प्रकरणामध्ये आपण वसाहतवाद ही संकल्पना नेमकी काय आहे ते समजावून घेणार आहोत. त्याचबरोबर वसाहतवादाचा अर्थ आणि स्वरूप, वसाहतवादाच्या उदयाची कारणे, त्याचे परिणाम, याशिवाय युरोपीय वसाहतवाद युरोपियन देशांनी ज्या ज्या देशांमध्ये आणि खंडांमध्ये वसाहती स्थापन केल्या त्याच्याबद्दलसुद्धा माहिती आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. त्यानंतर प्रकरण तिसरे, भारत आणि युरोपीय वसाहतवाद. अर्थात भारतामध्ये युरोपियन देशांनी वसाहती स्थापन केल्या. ज्या ज्या युरोपियन देशांनी भारतामध्ये आगमन करून या ठिकाणी व्यापार सुरू केला आणि भारताला वसाहत बनवलं ते देश म्हणजेच पोर्तुगीज, ब्रिटिश, डच आणि फ्रेंच. त्यानंतर जे प्रकरण आपण अभ्यासणार आहोत ते म्हणजे वसाहतवाद आणि मराठे. वसाहतवादाच्या विरोधात मराठ्यांची नेमकी भूमिका काय होती त्याचा सुद्धा आपण या ठिकाणी अभ्यास करू. अर्थात मराठी सत्तेने वसाहतवादाच्या विरोधात जे धोरण स्वीकारलं ते धोरण नेमकं कशा प्रकारचं होतं आणि युरोपियन देशांना त्यांनी कशा प्रकारे तोंड दिलं त्याचा अभ्यास या ठिकाणी केला जाणार आहे. अर्थात पोर्तुगीजांबरोबर मराठ्यांचं धोरण, त्याचबरोबर डचांबरोबर फ्रेंच, इंग्रज, सिद्धी आणि अफगाण यांच्याबरोबर नेमकं मराठ्यांचं धोरण कसं होतं ते या ठिकाणी समजावून घेऊ. प्रकरण पाचवे, भारत, सामाजिक व धार्मिक सुधारणा. अर्थात युरोपियन लोक भारतामध्ये आल्यानंतर व्यापाराबरोबर त्यांनी आर्थिक लूट तर केलीच, परंतु त्या ठिकाणी भारतीय लोकांना शिक्षण देऊन अनेक नव्या गोष्टींची जाणीवसुद्धा करून दिलेली आहे. त्यामुळे भारतात ज्या काही अनिष्ट रूढी परंपरा या समाजामध्ये
आणि धर्मामध्ये होत्या त्या दूर करण्यासाठी अनेक विचारवंतांनी प्रयत्न केले. अर्थात ह्या सुधारणांची आवश्यकता नेमकी का होती आणि सुधारणाचं जे एक नवीन पर्व आलं त्या पर्वानुसार अनेक सभा त्याचबरोबर संस्था या ठिकाणी स्थापन झाल्या आणि त्यामुळे अनेक प्रकारच्या रूढी परंपरा ज्या आहेत त्या परंपरा ज्या अनिष्ट स्वरूपाच्या होत्या त्या बंद झाल्या. अर्थात या सुधारणा पर्वांमध्ये धार्मिक सुधारणा चळवळीसुद्धा घडून आल्या. त्यामध्ये प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, आर्य समाज, रामकृष्ण मिशन अशासारख्या संस्थांनी जे काही कार्य केलेलं आहे आणि या संस्था ज्यांनी स्थापन केल्या त्यांच्याबद्दलसुद्धा या ठिकाणी माहिती घेणार आहोत. त्याचबरोबर सुधारकांचं नेमकं कार्य काय ते सुद्धा आपण या प्रकरणामध्ये अभ्यासणार आहोत. समाजसुधारकांमध्ये सर सय्यद अहमद खान, ताराबाई शिंदे, त्याचबरोबर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वामी रामस्वामी नायकर, कमलादेवी चट्टोपाध्याय, त्याचबरोबर संस्थानिकांनी नेमकं समाज सुधारणा व धार्मिक सुधारणांसाठी काय योगदान दिलेलं आहे ते सुद्धा बघणार आहोत. ज्यामध्ये संस्थानिक म्हणून महाराजा सयाजीराव गायकवाडांचं समाज सुधारणेसाठी योगदान, राजर्षी शाहू महाराजांचं योगदान ते सुद्धा या प्रकरणामध्ये अभ्यासल्या जाईल. भारतामध्ये ब्रिटिश आल्यानंतर त्याचबरोबर जे काही युरोपियन देश आहेत ते आल्यानंतर जी काही आर्थिक लूट या ठिकाणी सुरू होती त्या वसाहतवादाच्या विरोधात भारतीयांनी केलेला संघर्ष, तो संघर्ष आपण 6व्या प्रकरणामध्ये अभ्यासणार आहोत. अर्थात वसाहतवादाविरुद्ध भारतीयांचा संघर्ष. वसाहतवादाविरुद्ध भारतीयांचा संघर्ष यामध्ये आपण 1857च्या पूर्वी जे लढे लढल्या गेले त्याचा अभ्यास करणार आहोत. त्याचबरोबर याच्यामध्ये उमाजी नाईक आणि उमाजी नाईकांच्या बरोबरच वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांनी जे लढे लढले ते बघणार आहोत. त्याचबरोबर 1857चा लढा, या लढ्यामध्ये ज्यांनी सहभाग घेतला त्यांच्याबद्दलची माहिती, त्या लढ्याचे परिणाम, त्याचबरोबर या ठिकाणी सहभागी झालेले नानासाहेब पेशवे, तात्या टोपे आणि लक्ष्मीबाई, त्याचबरोबर विविध प्रकारची त्या संस्थानिकांनी दिलेला लढा याचा सविस्तर अभ्यास करू. पुढे आधुनिक पद्धतीने भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना, अर्थात त्या स्थापनेची पार्श्वभूमी, त्याच्यानंतर या सभेमध्ये असलेले 2 वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक आणि त्यांनी दिलेला लढा, अर्थात ही विचारसरणी म्हणजे मवाळ व जहाल, त्यांचा संघर्षसुद्धा या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. वसाहतवादाच्या विरोधात केवळ सशस्त्र लढा दिला गेला नाही किंवा मवाळ व जहाल विचारसरणीनेच लढा दिला गेला नाही, तर सशस्त्र क्रांतीचे लढेसुद्धा उभारल्या गेले. अर्थात याच्यामध्ये रामसिंग कुका, गणेश दामोदर सावरकर, त्यांचे बंधू विनायक दामोदर सावरकर यासारखे लोक सहभागी झालेले होते. त्याचबरोबर
अनुशीलन समिती सारख्या समितीसुद्धा या ठिकाणी स्थापन झालेल्या होत्या, ज्या सशस्त्र क्रांतीचा मार्ग अवलंबवत होत्या. आपण बघतो की बंगालमध्ये सुद्धा अनुशीलन समिती होती. लंडनसारख्या ठिकाणीसुद्धा परदेशामध्ये श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊसची स्थापना करून ब्रिटिशांविरुद्ध आपलं धोरण स्वीकारलेलं होतं. अमेरिका, कॅनडा सारख्या ठिकाणी गदर संघटनेच्या माध्यमातून हे कार्य सुरूच होतं. भारतामध्ये सुद्धा चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, राजगुरू, त्याचबरोबर सुखदेव यासारख्या क्रांतिकारकांनी वसाहतवादाच्या विरोधात लढा देणे सुरूच ठेवलेलं होतं. आपण बघतो की पुढच्या कालखंडामध्ये एक नवीन युग स्थापन झालं. ते युग म्हणजे महात्मा गांधीचं निशस्त्र प्रतिकार चळवळ किंवा युग. यामध्ये त्यांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध ज्या प्रकारे लढा दिला त्याचा अभ्यास करणार आहोत. पुढे आझाद हिंद सेना जी सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली होती त्याचासुद्धा अभ्यास करू. गांधीजींच्याच नेतृत्वाखाली 1942मध्ये भारत छोडो आंदोलन ते अभ्यासल्यानंतर आपण या 6व्या प्रकरणाचा शेवट करणार आहोत. पुढचं प्रकरण म्हणजेच भारत निर्वसाहतीकरण ते एकीकरण. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर निर्वसाहतीकरण झालं, परंतु जी काही छोटी छोटी संस्थानं होती ती मात्र स्वतंत्र होती. स्वतंत्र भारत सरकारने त्या निर्वसाहतीकरणाचं एकीकरण कशा प्रकारे केलं त्याचा अभ्यास या ठिकाणी अभ्यासणार आहोत. अर्थात देशाचे नवीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली जी संस्थानं होती त्या संस्थांना भारतामध्ये आणण्यासाठी जो काही लढा दिला गेला त्याचा या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. अर्थात ही संस्थाने जी प्रमुख होती ती म्हणजे जुनागड, त्याचबरोबर हैदराबाद. या हैदराबादसाठी जो संग्राम करावा लागला तो सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्यानंतर सर्वात मोठी काश्मीरची समस्या, काश्मीरबरोबर दादर व नगर हवेली, गोवा या संदर्भात सुद्धा माहिती बघणार आहोत. याशिवाय पॉंडिचेरी, ज्या पॉंडिचेरीचं विलिनीकरण भारतामध्ये केलं गेलं ते सुद्धा बघणार आहोत. पुढील प्रकरण जागतिक महायुद्धे आणि भारत. अर्थात जे पहिलं महायुद्ध झालं त्याचा कालखंड 1914 ते 1918. या पहिल्या महायुद्धाची कारणे, पहिल्या महायुद्धाचं तात्कालिक कारण, याच्यानंतर याच्यामध्ये भारताची भूमिका, त्यानंतर राष्ट्रसंघाची झालेली स्थापना, राष्ट्रसंघाच्या अपयशानंतर दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात, इसवी सन 1939 ते 1945. या दुसऱ्या महायुद्धाची कारणे, दुसऱ्या महायुद्धामध्ये भारताची भूमिका, त्याचबरोबर महायुद्धाचे भारतावरील जे परिणाम झालेले आहेत ते सुद्धा आपण अभ्यासणार आहोत. पुढील प्रकरण जग निर्वसाहतीकरण. अर्थात पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध जे घडून आलं त्यामागे सर्वात महत्त्वाची भूमिका होती ती म्हणजे वसाहतवादाची. आणि म्हणून या महायुद्धांचे जे दुष्परिणाम सर्व जगाला भोगावे लागले ते दुष्परिणाम पुन्हा भोगावे लागू नये यासाठी जगाचं निर्वसाहतीकरण झालं पाहिजे या निष्कर्षाप्रत सर्व लोक येऊन पोहोचले. अर्थात ज्या वसाहती होत्या त्या वसाहती
नष्ट करण्याचं काम करण्यात आलं. भारत माफ करा, आशिया खंड आणि आफ्रिका खंड या दोन खंडामध्ये मोठ्या प्रमाणात वसाहती होत्या आणि एक एक करून या सर्व जगातील वसाहती नष्ट करण्याचा यशस्वी प्रयत्न कशा प्रकारे केला गेला ते या प्रकरणामध्ये अभ्यासणार आहोत. अर्थात आशिया खंडामधील मालदीव, श्रीलंका, त्याचबरोबर म्यानमार, ज्याला ब्रह्मदेश म्हटलं जायचं, या देशांना कशा प्रकारे स्वातंत्र्य दिलं गेलं ते आपण अभ्यासणार आहोत. आशिया खंडाबरोबर आफ्रिका खंडामध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या वसाहती होत्या आणि त्या वसाहतीचं निर्वसाहतीकरण करण्यासाठी नेमके कोणते प्रयत्न केले गेले ते सुद्धा अभ्यासू. त्याच्यामध्ये बांडुंग परिषद, आफ्रिकी ऐक्य कल्पना, आफ्रिका खंडामधील निर्वसाहतीकरण, त्या वसाहतीकरणामध्ये लायबेरिया, इथिओपिया, त्याचबरोबर केप कॉलनी, नाताळ, ऑरेंज फ्री स्टेट, ट्रान्सवाल या सर्व वसाहतींना स्वातंत्र्य देऊन त्यांचं केलं गेलेलं एकत्रीकरण, त्याचबरोबर इजिप्त, लिबिया, ट्युनिशिया, मोरोक्को, अल्जेरिया आणि घाना ही राज्ये कशाप्रकारे स्वातंत्र्य झाली त्याचासुद्धा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. पुढील प्रकरण शीतयुद्ध. अर्थात दोन महायुद्ध झाल्यानंतर पुढे जी एक मोठी समस्या उदयास आली ती म्हणजे जगाची दोन गटांमध्ये झालेली विभागणी. अर्थात अमेरिका आणि रशिया ह्या दोन महासत्ता या ठिकाणी उदयास आल्या आणि आपलं वर्चस्व गाजू लागल्या. ह्या चढाओढीमधूनच एक नवीन संकल्पना उदयास आली ती म्हणजे शीतयुद्ध. 10व्या प्रकरणामध्ये आपण शीतयुद्ध म्हणजे नेमकं काय, त्याचबरोबर शीतयुद्धाची पार्श्वभूमी, शीतयुद्धाची वाटचाल, त्याचबरोबर रशियामध्ये झालेल्या घडामोडी आपण अभ्यासणार आहोत आणि शीतयुद्धाचा नेमका परिणाम तो सुद्धा अभ्यासणार आहोत. या दोनही सत्तांनी, रशिया व अमेरिका या सत्तांनी आपल्या बाजूला देशातील विविध देशांना एकत्रित करण्याचा प्रयत्न केला आणि वेगवेगळ्या प्रकारच्या संघटना व करार स्थापित केले. त्याच्यामध्ये नाटो, अँजुसस, सिएटो, सेंटो, वारसा अशा प्रकारचे करार आपण अभ्यासणार आहोत. त्याचबरोबर काही असे देश होते की ज्यांनी अमेरिका किंवा रशिया या दोघांच्याही गटात न जाता स्वतंत्र राहण्याचा प्रयत्न केला आणि एक नवीन गट स्थापित केला, तो म्हणजे अलिप्ततावाद. यामध्ये भारताची नेमकी काय भूमिका होती ती आपण अभ्यासू. त्याचबरोबर
अलिप्ततावादी राष्ट्र नेमकी कोणती होती, त्यांची धोरणं नेमकी काय होती ते सुद्धा अभ्यासू. वसाहतवादाच्या विरोधामध्ये भारताची नेमकी भूमिका काय ती बघितल्यानंतर दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटना म्हणजेच सार्क समोरील आव्हाने, सार्कने मिळवलेलं यश, याचबरोबर इंग्लंडच्या साम्राज्यात असणाऱ्या परंतु नंतर स्वतंत्र झालेल्या राष्ट्रांची एक आंतरराष्ट्रीय संघटना स्थापित केल्या गेली, ती म्हणजे राष्ट्रकुल. या राष्ट्रकुलला कॉमनवेल्थ या नावाने सुद्धा ओळखलं जातं. या राष्ट्रकुलामध्ये भारताची नेमकी भूमिका काय ती सुद्धा या प्रकरणामध्ये अभ्यासल्यानंतर आपण पुढील प्रकरण अभ्यासणार आहोत, ते म्हणजे बदलता भारत भाग 1. यामध्ये जागतिकीकरण, जागतिक व्यापार संघटना, गॅट करार, विविध क्षेत्रामध्ये झालेला बदल, ग्रामीण भागाच्या विकासाच्या योजना, प्रधानमंत्री रोजगार योजना, सुवर्ण जयंती ग्रामीण स्वयंरोजगार योजना, जवाहर ग्राम समृद्धी योजना, संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी, कृषी व पशुधन, त्याचबरोबर प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, नागरी विकासाच्या योजना, त्याचबरोबर संपर्क साधने, याच्यामध्ये झालेला बदल अभ्यासू. याचबरोबर अर्थक्षेत्रामध्ये स्वतंत्र निर्गुंतवणूक मंत्रालय, ब्रिक्स, विज्ञान आणि तंत्रज्ञान, संरक्षणविषयक घडामोडी, त्याचबरोबर युवकासंदर्भातील धोरण, माहितीचा अधिकार अधिनियम 2005, त्याचबरोबर राज्यांची पुनर्रचना, त्यानुसार इसवी सन 2000मध्ये छत्तीसगड, उत्तराखंड, झारखंड, तेलंगणा ही नवी राष्ट्र जी निर्माण केल्या गेली ती अभ्यासणार आहोत. याचबरोबर जम्मू काश्मीर आणि लडाख या संदर्भात 2019मध्ये भारत सरकारने जे धोरण स्वीकारलं ते सुद्धा आपण बघणार आहोत. बदलता भारत भाग 2 या प्रकरणामध्ये आपण सामाजिक क्षेत्रामध्ये आणि क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रामध्ये जे बदल घडून आले ते अभ्यासणार. सामाजिक क्षेत्रामध्ये आरोग्याच्या बाबतीत पोलिओ निर्मूलन, आयुष, पर्यावरणाच्या बाबतीमध्ये प्रदूषण यासारख्या संकल्पना आणि त्या संकल्पनांमध्ये झालेला बदल तो अभ्यासणार आहोत. याचबरोबर शिक्षण, प्राथमिक शिक्षण, शालेय पोषण आहार, सर्व शिक्षा अभियान, त्याचबरोबर क्रीडा क्षेत्रामध्ये ज्या लोकांनी आपलं अस्तित्व निर्माण केलं त्यांच्याबद्दल माहिती घेतल्यानंतर शासनाने क्रीडा धोरणाच्या संदर्भात काय केलं ते सुद्धा बघणार आहोत. खेलो इंडियासारख्या योजनेविषयी सुद्धा माहिती बघून आपण सांस्कृतिक वारसा आणि पर्यटन क्षेत्राच्या बाबतीत माहिती बघणार आहोत. पर्यटनाच्या बाबतीत जो काही बदल शासनाकडून केला गेला आणि पर्यटनातून नेमके कोणकोणते रोजगार लोकांना प्राप्त झाले या संदर्भात सुद्धा माहिती आपण या शेवटच्या प्रकरणामध्ये करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, या नवीन सत्रामध्ये इतिहास या विषयाचा जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाशी संबंधित थोडक्यात माहिती आपण या ठिकाणी अभ्यासलेली आहे. धन्यवाद.